शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेतील आरोपी चेतन पाटीलची पोलिसांकडून चौकशी। आज कोठडीसाठी कोर्टात हजर करणार, कारवाईला वेग। मनोज जरांगे आज मालवणमध्ये मुक्कामी असणार, उद्या पायी राजकोट किल्ल्यावर जाणार, पुतळा पडलेल्या ठिकाणची पाहणी करणार। लाडकी बहीण योजनेचा मेळावा आज नागपुरात। 50 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। अजित पवारांच्या राष्ट्रवादी की जनसंवाद यात्रा आज कटोलमध्ये। अनिल देशमुखांविरोधात दादा तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत जोरदार सामना रंगणार। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये नागपुरात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक। विधानसभेच्या तयारीचा आढावा घेणार, लोकसभेचं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न। तीस वर्षांपूर्वी दिलेला शब्द भुजबळ आज पूर्ण करणार। मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी येवला मतदारसंघामध्ये पोहोचलं। छगन भुजबळ आज मोठं शक्तिप्रदर्शन करणार। मनसेच्या कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायणाची महापूजा। राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे तसंच मनसे नेते राहणार उपस्थित। देशाच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त झटका, जीडीपी मध्ये मोठी घसरण। जीडीपी 6.7%वरती। भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास मंदावेल, अर्थतज्ञांचा अंदाज। पॅराऑलिम्पिकमध्ये अवनी लेखराची ऐतिहासिक कामगिरी। नेमबाजीमध्ये सुवर्ण पदकावरती कोरलं नाव, तर प्रीती पॉलला 100 मीटर शर्यतीमध्ये कांस्य पदक। आज चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन होणार। बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी, वाजत गाजत होणार बाप्पाचं आगमन।